नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 11वी अर्थशास्त्राचं पहिलं प्रकरण, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर जाऊयात पहिल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. तर पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. प्रश्न पहिला त्याच्यातला, अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. अ. अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे. ब. अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द ऑइकोनोमिया पासून आले आहे. क. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक गुंतवणुकीच्या वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहे. आणि ड. अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. तर पर्याय आहे 1 अ ब क, 2 अ आणि ब, 3 ब आणि क आणि 4 अ ब क आणि ड. तर यामध्ये चौथा ऑप्शन बरोबर आहे. तर पुढचे जे काही प्रश्न आहेत ते मी काही वाचून दाखवत नाहीत, तुम्ही ऑप्शन बघून घ्या. कारण बघा, दुसरा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय आहे ड. तिसरा जो प्रश्न आहे तुमच्या समोर बहुपर्यायी प्रश्नांचा हा योग्य पर्याय निवडायचा, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उत्तर दिसते, जे लाल रंगामध्ये आहे ते उत्तर आहे. आणि हा चौथा प्रश्न, त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 अ ब ड हे उत्तर बरोबर आहे. आणि पुढचा प्रश्न 5वा. असे 5 बहुपर्यायी प्रश्न सुरुवातीला आपल्याकडे आहेत आणि यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यावर आपण चर्चा करू सविस्तर. सहसंबंध पूर्ण करा. पहिली जोडी आहे नैसर्गिक शास्त्र तंतोतंत शास्त्र. नैसर्गिक शास्त्र हे तंतोतंत शास्त्र आहे, तर सामाजिक शास्त्र हे अमूर्त शास्त्र आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे भौतिक शास्त्र हे नैसर्गिक शास्त्र आहे, तर मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्र कौटिल्यने ग्रंथ लिहिला हा, आणि राष्ट्राची संपत्ती हा ॲडम स्मिथ आहे. आवश्यक गरजा अन्नपदार्थ आणि सुखसोयीच्या गरजा धुलाई यंत्र. 5वा विनामूल्य वस्तू उपयोगिता मूल्य आणि आर्थिक वस्तू विनिमय मूल्य. तर अशा प्रकारे हे सहसंबंध आपल्याला ओळखता येतील. पुढचा प्रश्न आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. पहिला मुद्दा, वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते. तर संकल्पना आहे वैयक्तिक गरज. आणि स्पष्टीकरण, जी गरज वैयक्तिक पातळीवर पूर्ण केली जाते त्या गरजेला वैयक्तिक गरज म्हणतात. म्हणजे नावाप्रमाणे तिची व्याख्या आपल्याला करता येईल. दुसरा प्रश्न आहे, रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास. संकल्पना वैयक्तिक आर्थिक चल आपण याला म्हणू शकतो. आणि याचं स्पष्टीकरण, जे आर्थिक चल विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उद्योग संस्था इत्यादींशी संबंधित असते, अशा आर्थिक चलास वैयक्तिक आर्थिक चल म्हणतात. वैयक्तिक आर्थिक चलांचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. तर हे 2 प्रश्न. त्यानंतर तिसरा आणि चौथा प्रश्न यातलाच, आर्थिक वर्ष 2018-19 नुसार देशाच्या उत्पादनात वस्तू व सेवांमध्ये 20% वृद्धी झाली. संकल्पना आर्थिक वृद्धी. स्पष्टीकरण, दीर्घकाळात देशाच्या अवास्तव उत्पन्नात किंवा उत्पादित झालेल्या वस्तूंच्या व सेवांच्या मूल्यात झालेली संख्यात्मक वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. चौथा, करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा 1000 रुपये वाचवते. संकल्पना वैयक्तिक बचत. ब. स्पष्टीकरण आहे, भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक ठेवण्यात येणाऱ्या सध्याच्या वैयक्तिक उत्पन्नाचा भाग म्हणजे वैयक्तिक बचत आहे. तर हे झाले 4 प्रश्न. आणि याच्यामधला 5वा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 मधला, रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेल्या प्रॉव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला. संकल्पना आहे वैयक्तिक गुंतवणूक. आणि स्पष्टीकरण आहे, वैयक्तिक बचतीतून निर्माण झालेल्या भांडवलाचा उत्पादन प्रक्रियेसाठी वापर करणे म्हणजे वैयक्तिक गुंतवणूक होय. यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला आहे त्याच्यातला, संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर, संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात. संपत्तीची वैशिष्ट्ये. 1. उपयोगिता. वस्तूंमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे, उदाहरणार्थ फर्निचर किंवा फ्रीज इत्यादी. दुसरा, दुर्मिळता. मागणीच्या तुलनेत वस्तूंचा पुरवठा दुर्मिळ असेल तरच त्याचा समावेश संपत्तीमध्ये होतो, उदाहरणार्थ सर्व आर्थिक वस्तू ज्या वस्तूंसाठी किंमत मोजली जाते. 3. विनिमयता.
वस्तूंचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका ठिकाणाकडून दुसऱ्या ठिकाणी करता आला पाहिजे. ज्या वस्तू मूर्त असतात त्यांचेच हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते, उदाहरणार्थ वाहने, दागदागिने. चौथा, मनुष्य बाह्यता. वस्तू ही केवळ मानवी शरीराबाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. हे त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे, उदाहरणार्थ पिशवी, खुर्ची इत्यादी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 चौथ्यातला. मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पहिली गरज अमर्यादित गरजा. गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून त्या कधीही न संपणाऱ्या असतात. एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होत असतात. 2. गरजा या पुनरुद्भवी असतात. काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात, तर काही गरजा या प्रसंगानुरूप निर्माण होतात. 3. गरजा वयानुसार बदलतात. वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असते. 4. गरजा लिंगभेदानुसार बदलतात. स्त्री पुरुषांच्या गरजा आवश्यकतेनुसार बदलतात. 5वा मुद्दा आहे गरजा पसंती क्रमांकानुसार बदलतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी, आवडीनिवडी आणि पसंतीनुसार गरजांची निवड करतो. आणि 6वा, गरजा हवामानानुसार बदलतात. म्हणजेच गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतुमानानुसार बदलत असतात. 7वा मुद्दा आहे गरजा संस्कृतीनुसार बदलतात. गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात. गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो, विशेषतः आहार, वेशभूषा इत्यादी. पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. त्यामध्ये काही प्रश्न आहेत. खालील विधानाशी सहमत, असहमत आहात काय? प्रकरण स्पष्ट करा. 1. सर्वच गरजा एका वेळी पूर्ण होत असतात. उत्तर, या विधानाशी मी सहमत नाही. कारणे: 1. मानवी गरजा अमर्याद असतात, पण त्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध साधने मर्यादित असतात. 2. मर्यादित साधनांमुळे काही गरजा पूर्ण होतात, तर काही गरजा अपूर्ण राहतात. 3. उदाहरणार्थ, उपलब्ध उत्पादनातून विजयने दूरदर्शन संच विकत घेतला. त्यानंतर त्याच्याकडे असलेली क्रयशक्ती म्हणजेच पैसे संपल्यामुळे त्याला त्याच वेळी दुचाकी वाहन विकत घेता आले नाही. म्हणून सर्व गरजा एका वेळी पूर्ण होऊ शकत नाही. पुढचा प्रश्न. मानवी गरजा ह्या हवामान व पसंती क्रमांकानुसार बदलत असतात. या विधानाशी मी सहमत आहे. कारणे: 1. मानवी गरजांवर हवामान, ऋतू, सवयी, आवडीनिवडी व पसंती अशा अनेक घटकांचा प्रभाव पडतो. 2. हवामानातील बदलानुसार गरजा बदलतात. उदाहरणार्थ, हिवाळ्यात सुती कपड्यांची गरज निर्माण होते, तर उन्हाळ्यात सुती कपड्यांची गरज निर्माण होते, तर हिवाळ्यात लोकरी कपड्यांची गरज निर्माण होते. 3. आवडीनिवडी व पसंतीनुसारही गरजा बदलतात. उदाहरणार्थ, कार्यालयात नोकरी करणाऱ्या व्यक्तीस शर्ट, पॅन्ट सारख्या औपचारिक पोशाखाची गरज असते, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यास टी शर्ट, जीन्स सारख्या अनौपचारिक प्रासंगिक पोशाखाची गरज असते. पुढचा मुद्दा आहे म्हणून मानवी गरजा या हवामानानुसार व पसंती क्रमांकानुसार बदलतात. पुढचा प्रश्न 3. उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य दोन्ही एकच आहेत. उत्तर, या विधानाशी मी सहमत नाही. कारणे: 1. एखाद्या वस्तूचे दैनंदिन जीवनातील महत्त्व म्हणजे उपयोगिता मूल्य, तर पैशाच्या स्वरूपातील महत्त्व म्हणजे विनिमय मूल्य होय. 2. पाणी, हवा या जीवनासाठी आवश्यक वस्तू आहेत, त्यामुळे त्यांचे उपयोगिता मूल्य जास्त असते, पण त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्यांचे विनिमय मूल्य कमी आहे. 3. सोने, हिरे या जीवनासाठी अत्यावश्यक नसतात, त्यामुळे त्यांचे उपयोगिता मूल्य कमी असते, मात्र त्या दुर्मिळ असल्यामुळे त्यांचे विनिमय मूल्य जास्त आहे. म्हणून उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य हे दोन्ही एकसारखे नसून वेगवेगळे असतात. पुढचा प्रश्न आहे 6वा आणि शेवटचा. सविस्तर उत्तरे लिहा. स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. उत्तर: 1. राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हणतात. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. 2. बचत. उत्पादनाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो, त्यास बचत म्हणतात. तसेच बचत म्हणजे उत्पादनाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. 3. गुंतवणूक. बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय.
उदाहरणार्थ यंत्रसामग्री किंवा उपकरणे इत्यादी. पुढचा मुद्दा आहे व्यापार चक्र. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्र असे म्हणतात. ते प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढ उतारांमुळे निर्माण होतात. पाचवा, आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळ देशाच्या वास्तव उत्पादनात झालेली संख्यात्मक वाढ होय. पुढचा मुद्दा, आर्थिक विकास. आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात एक गुणात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य इत्यादी. तर अशा प्रकारे आपण पहिलं जे प्रकरण आहे अर्थशास्त्राचं त्याचा स्वाध्याय बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं प्रकरण बघूयात. पण पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.